कव्हर केली जाते। या स्पर्धेचा जो दर्जा आपल्याला पाहायला मिळतोय अतिशय उच्च दर्जा या स्पर्धेचा आपण पाहतोय आणि आज चांगलं क्रिकेट आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल। युट्यूबच्या माध्यमातून देखील मागील 2 दिवसांमध्ये चांगला प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला आहे आणि या चांगल्या कमेंट्स या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण आयोजन नियोजनच तितक्या दर्जाचं आणि त्या स्तराचं आपल्याला पाहायला मिळते। चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या। 2 संघांमध्ये सामना आपण पाहणार आहोत आणि दोन्ही संघ खऱ्या अर्थानं एकाच गावामधून, त्यामुळे या फाईट मध्ये मजा येणार आहे। आजच्या दिवसातील एक कडवा संघर्ष जो असणार या 2 टीम मध्ये, एका बाजूला अपील स्मृती एडवन आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहणार आहोत ओमकार बॉयज एडवन। दोन्ही संघ एकाच गावामधून आहेत आणि दोन्ही संघ खऱ्या अर्थानं अनेक वेळा एकमेकांच्या समोर येत असतात सातत्यानं। त्याचमुळे एकमेकांचे जे वीक झोन, स्ट्रॉंग झोन यामध्ये मजा येणार आहे। महिन्याचे दिसाला आई येते तुझे भेटीला सत्वा देवीचे जत्रेला नचल जाऊ पारडी गावाला सत्वा देवीचे जत्रेला नचल जाऊ पारडी गावाला सत्वा देवीचे जत्रेला चल जाऊ पारडी गावाला माझे आईचे जत्रेला चल जाऊ पारडी गावाला शिवारान बैसली हे आई माझी शिवारान बैसली रानावनाची गोमाऊली रानावनाची माऊली रानावनाची माऊली रानावनाची माऊली रानावनाची माऊली माझी सत्वाची सत्वाई थँक यू। माझी सत्वाची सत्वाई मागील 2 दिवसांपासून डीजे शुभम देखील चांगली मेहनत घेत असताना आपण पाहतोय। आमच्या समालोचकांच्या आवाजाची काळजी त्यांनी घेतली, त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद। ते देखील एक कलाकार आहेत आणि आपल्या कलेचं सादरीकरण या स्पर्धेच्या माध्यमातून करत असताना आपण पाहतो डीजे शुभम। टॉस नुकताच झाला आणि अपील स्मृती एडवन टीमने टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। दोन्ही टीमची साईड चांगली आहे। दोन्ही टीम्समध्ये एक खऱ्या अर्थानं जी स्पेशालिटी आपल्याला पाहायला मिळते, एका बाजूला अपील स्मृती एडवन टीमचा जर विचार केला तर या टीममध्ये यंगस्टरची संख्या जास्त आहे। दुसऱ्या बाजूला ओमकार बॉयज एडवन टीमचा आपण विचार जर केला तर त्यामध्ये एक्सपिरियन्स भरपूर मोठा आहे। आणि अपील स्मृती एडवन टीमचा जर आपण खऱ्या अर्थानं उल्लेख केला तर त्यामध्ये सर्वाधिक चर्चेमध्ये असलेलं नाव म्हणजे जल तरे, त्याचबरोबर त्याच्या सोबतीनं जी कामगिरी करत आल्यात नील असेल, त्याचबरोबर ध्रुव असेल, हर्ष असेल, जे यंगस्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरोखरच मागील काही स्पर्धांमध्ये या यंगस्टरने आपली छाप सोडले। जावेद सर यांना देखील आपण पाहतोय, पेशाने शिक्षक आहेत, त्याचबरोबर एक चांगले क्रिकेटर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि ऑपोजिशन टीमचा जर विचार केला तर ओमकार बॉयज एडवन टीमला आपण पाहतोय, मोठा एक्सपिरियन्स आहे त्या टीमकडे। अभय लिलकार आपण पाहणार आहोत, तो देखील एक चांगला यंगस्टर, सफाले प्रीमियर लीग मध्ये चांगल्या पद्धतीने कामगिरी त्याने केली होती। रोहन गावड यांना आपण पाहणार आहोत, सर्वाधिक मोठा एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतोय, सिनियर विथ एक्सपिरियन्स। चला 2 बॅटर आपण मैदानामध्ये पाठवायचे आहेत आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्या। तिन्ही पंच देखील मागील 2 दिवसांमध्ये चांगली कामगिरी करताना दिसले आहेत। नितेश कदम सर असतील, त्याचबरोबर महेंद्र भोईर सर आपण पाहतोय, किशोर पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या ऑनफिल्ड महेंद्र भोईर सर आणि त्याचबरोबर नितेश कदम सर आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये किशोर पाटील सर यांना आपण पाहतोय। या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या बाल्कनी, ज्या गॅलरीज आपल्याला पाहायला मिळत आहेत, आशिष स्मृती स्टँड, HK ग्रुप स्टँड आपण पाहतोय, एकविरा मित्र परिवार स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय। आणि चांगल्या पद्धतीने या स्पर्धेला लूक करण्याचं काम त्यांनी केलंय।
थीम देखील अतिशय जबरदस्त पर्पल अँड ऑरेंज कलरमध्ये थोडंसं लाईट ऑरेंज आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेला या ठिकाणी सजवलं गेले आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. काल देखील आयोजक मध्ये होते, प्रभावाचा सामना करावा लागला. चांगला खेळ त्यांनी देखील दाखवला होता या मैदानावरती. चला वेळ जातोय, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अपील स्मृती एडवन टीम जास्त वेळ न दवडता आजचं शेड्यूल आपल्याला वेळेवरती पूर्ण करायचं आहे. काल देखील कालचं शेड्यूल जे आपल्याला पाहायला मिळालं बरोबर 7 सामने ॲक्युरेट शेड्यूलनुसार पूर्ण झाले. त्या आधीच्या दिवसामध्ये देखील बरोबर वेळेवरती सामने होताना पाहायला मिळाले. परंतु मागील 2 दिवसांमध्ये सर्वाधिक कौतुक खाडी गटाचं करावं लागणार आहे, कारण त्यांना न सांगता ते 5 षटकांसाठी बरोबर 23 मिनिटे घेत होते, बरोबर 22 मिनिटे घेत होते आणि त्यांना सांगायची गरज पडली नाही की घाई करा. हा शब्द निघालाच नाही कोणाच्याही मुखामधून, कारण त्या दर्जाचं क्रिकेट त्यांनी खेळलं आणि जे डिसिप्लिन असतं, जे रूल असतात ते त्यांनी फॉलो केले. त्यांचं देखील हिडन टॅलेंट समोर त्यांना पाहायला मिळालं आणि त्या 8 संघांपैकी एक संघ टॉप 6 मध्ये पोहोचला. श्री गणेश खाडी टीमला आपण पाहिलं, चांगल्या पद्धतीने त्यांनी कामगिरी केली. आता आज आपण ग्रामीण हाफ पाहणार आहोत. सफाली ग्रामीण या देखील हाफमध्ये अनेक सारे संघ, अनेक सारे स्टारकास्ट आज आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळेल. जलसारचा संघ आपल्याला पाहायला मिळेल, कोरेचा संघ आपल्याला पाहायला मिळेल, चिखलपाड्याचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. एडवनचे 2 संघ मैदानामध्ये इन ॲक्शन मध्ये आहेत आणि आजच्या या शेड्यूल मधील ही सर्वाधिक मोठी बॅटल असणार आहे, कारण दोन्ही संघ एकाच गावामधून बिलॉंग करतायत आणि दोन्ही संघांचा जो दर्जा आहे, कोण कोणावरती भारी पडणार हे महत्वाचं या मॅच मध्ये ठरणार आहे. आता या रायव्हलरी मध्ये कोण जिंकणार आणि कोण हरणार? अपील स्मृती एडवन जिंकणार की ओमकार बॉयज एडवन जिंकणार? अपील स्मृती एडवन हरणार की ओमकार बॉयज एडवन हरणार? कोण जिंकणार याकडे लक्ष वेधी झालंय. दोन्ही टीम्सला देवत आपण ऑल द बेस्ट. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात, एका बाजूला रोहन गावड आणि त्याचबरोबर अभय. इतकं आपण पाहतो. यस, 10 प्लेयर्स या ठिकाणी अपील स्मृती एडवन टीम खेळते, याची नोंद त्या ठिकाणी घ्यायची आहे. सर मॅच ऑन सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहतोय आजच्या दिवसातील ऑफिशियली हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो. 2 टीम मध्ये, एका बाजूला अपील स्मृती एडवन आणि दुसऱ्या बाजूला ओमकार बॉयज एडवन. या 2 टीम मध्ये सामना क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळतोय. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊन आपण सामन्याला सुरुवात त्या ठिकाणी करणार आहोत. पहिला बॉल आजच्या दिवसामधील पहिलाच बॉल, ग्रेट बॉल. काय बॉल बाउन्स झाला होता, एक्स्ट्रा बाउन्स. खऱ्या अर्थानं तो जो स्पॉट आपल्याला पाहायला मिळतोय ज्यावेळेला साईबाबा मंदिर इन कडून गोलंदाजी होते तेव्हा जो स्पॉट आपल्याला पाहायला मिळतोय, थोडासा स्लॉट मध्ये बॉल ठेवल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर बाउन्स होता बॉल आणि इथे देखील तेच होताना पाहायला मिळालं. दुसरा बॉल देखील तिथेच पिच करण्याचा प्रयत्न झाला होता. थर्डमॅनला हलक्या शताने खेळला जातं. 1 रन कंप्लीट केले आणि एकरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. आजच्या दिवसातील पहिला बॉल जावेद सरांच्या माध्यमातून हाताळला गेला आणि तदनंतर पहिली धाव जी येताना पाहायला मिळाली रोहन गावड यांच्या बॅटमधून. त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाजासाठी जो अवॉर्ड आपल्याला पाहायला मिळतोय, बेस्ट बॅट्समन साठी एक उत्कृष्ट बॅट त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले. ओमकार बॉयजचा ब्रँड. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 1. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. 6 षटकांचा फॉर्मॅट आणि 6 षटकांमध्ये एक प्युअर क्लास क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत असतं आणि आयोजकांचा एकाच प्रामाणिक प्रयत्न आहे, प्रत्येक संघाला एक चांगलं क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली पाहिजे. या मैदानावरती तो आनंद लुटता आला पाहिजे, आज आयोजकांचा प्रयत्न राहिलाय. या बॉलवरती पहिल्या चेंडूवरती बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला चांगल्या स्किल्स न कॉपी बुक स्टाईल मध्ये या बॉलला सरळ पाठवलाय. स्क्वेअर लेग सीमारेषा पार, चौकार. इट्स अ 4 रन्स. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हटलं जातं आणि त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अभय लिलका. पहिल्याच बॉलवरती बैठक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. दुसरा बॉल देखील त्याच पद्धतीने केला. हा देखील बॉल इंटू दी गॅप मध्ये फार वेगानं ट्रॅव्हल होत असताना आपण पाहतोय, परंतु तिथे फाईन लेगला
क्षेत्ररक्षक पोहोचल्यात. एकच रन या बॉलवरती मिळेल. या सिंगलने टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 6. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आपण पाहतोय. अभय लिलका आतापर्यंत 2 बॉल मैदानामध्ये फेस करताना दिसला आणि त्यामध्ये त्याने 5 रन्स बनवल्यात आणि त्यामध्ये बैठकच्या माध्यमातून जो बाकड ऑफ स्क्वेअर लेगला चौकार आलाय ग्रेट 4. 5वा बॉल या ओव्हरमधील स्ट्रेट करण्याचा प्रयत्न झाला होता डीप मधून लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येत असताना आपण पाहतो. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचले. एकंदरीत 7 या आकड्यावरती. आतापर्यंत मैदानामध्ये 5 बॉलचा केलं डिग्री झालाय. शेवटचा अंतिम बॉल असेल या फर्स्ट ओव्हरमधील. आतापर्यंत बॉलिंग चांगली राहिली. गोविंदास जावेद यांचे पेशाने शिक्षक आहेत. जावेद सर यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. मागील 5 बॉल जर आपण पाहिले तर जो तिसरा बॉल होता तो वगळत असताना जे 4 बॉल आहेत ते त्यांचा स्टँडर्ड दाखवत असताना त्यांची क्वालिटी दाखवत असताना शेवटचा बॉल राऊंड द विकेट. शेवटचा बॉल हाफ ट्रॅकर त्याच्यावरती हुक शॉट. धावा बुक केल्या गेल्यात अभय लिलकाच्या बॅट मधून. वन्स अगेन बिग हिट. इट्स अ 6 रन्स. षटकार 6 धावा. एडवन क्रिकेटच्या सूर्यमालेतील एक उगवता सूर्य अर्थातच अभय लिलका. आणि अभय जेव्हा तापतो ना तेव्हा अनेक सारे तारे आपला रस्ता सोडत असतात आणि आता तो तापल्यानंतर मैदानामध्ये रन्स कशा पद्धतीने येतील हा हे देखील महत्वाचं असेल. आतापर्यंत 2 मोठे फटके अभयच्या बॅटमधून आलेत आणि फर्स्ट ओव्हरमध्ये पॉवर प्लेला ओपन करण्याचं काम अभयने केलंय. दुसऱ्या बाजूला अभयच्या बॅटिंगचा मनमुरादपणे आनंद लुटलाय रोहन यांनी. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 13 रन्स स्कोर कार्डवरती लागले गेलेत. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. यानंतर 2 टीम मध्ये बॅटल आपण पाहणार आहोत. एका बाजूला दातीउरे आणि दुसऱ्या बाजूला जय महाराष्ट्र चिखलपाडा. या 2 टीम मध्ये एक बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. 13 धावा स्कोर कार्डवरती पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपलाय. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर येत असताना आपण पाहतो. यंगस्टर भरपूर आहेत. जी चर्चा आपण केली होती या टीम मध्ये जे 4 यंगस्टर सध्याच्या घडीला अपील स्मृती एडवन टीमला लेटिंग फ्रॉम वरती आणत असताना त्यामध्ये हर्षला आपण पाहतोय, जलला आपण पाहतोय, ध्रुवला आपण पाहतोय, नीलला आपण पाहतोय आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये सनीला या ठिकाणी आणला गेले. हा देखील एक उभरता ऑलराऊंडर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या देखील नावाच्या भोवती चर्चा होताना पाहायला मिळेल. अनेक सारे यंगस्टर आज एडवन क्रिकेटमधून घडतायत. त्यामध्ये पूर्णपणे क्रेडिट द्यावं लागणार आहे जे सिनियर प्लेयर त्यामध्ये रोहन असतील, त्याचबरोबर गौरव असतील, भावेश तरे यांना आपण पाहतोय. त्यांच्या तालमीमध्ये तयार झालेले हे खेळाडू आहेत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती उचललं या बॉलला आणि सरळ लॉफ्ट केले लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. लॉंग ऑनला लॉंग मारलाय. षटकार 6 धावा. बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. बॅटच्या पट्ट्यामध्ये आल्यानंतर त्याला सरळ मैदानाच्या बाहेर फेकून दिलं या बॉलला. धावसंख्या फलकावरती 19. पहिल्याच बॉलवरती स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॅटचा फेस ओपन केला आणि त्यानंतर बॉलला सरळ फेकले लॉंगॉनच्या बाहेर. दुसरा कमी गतीने टाकलाय. ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला होता. आधीचा बॉल थोडासा पुढे ठेवला होता. हा बॉल मागे ठेवलाय आणि ते आता नक्कीच कमबॅक होत असताना पाहायला मिळतोय. सनीच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफस्टंपच्या बाहेर ठेवलं होतं या बॉलला. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये झालं. आता एक लांब श्वास घेण्याची संधी या ठिकाणी सनीला मिळाली असेल. तिसरा बॉल या ओव्हरमधील लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा या ठिकाणी पाय चाललेले नाहीयेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल चेस करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. हा देखील डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हलकासा लेग कटर होता मैदानामध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये तो आपल्याला पाहायला मिळाला. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात. षटकार आल्यानंतर सलग 2 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळले गेलेत. या बॉलवरती फोर्स केलाय. समोर लॉंग ऑफ ला फिल्डर नाहीये आणि सरळ बॉल लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. वन्स अगेन या ओव्हर मधील हा दुसरा मोठा फटका रोहनच्या बॅट मधून. चौकार 4.
चांगला स्ट्रोक तडकीने पाहायला मिळाला. फोर्स केला होता बॉलला, हाफ ट्रॅकर होता आणि बरोबर बॅटवरती घेतल्यानंतर लॉंग ऑफला सरळ डिपॉझिट केले. आता हा फुल टॉस, त्याच्यावरती धावा बुक केल्या जातील. लॉंग अँड स्ट्रॉंग, सर्वाधिक लांब षटकार, 6 धावा षटकार. आता DRS ऑफर केला गेलाय. अंपायर्स कॉल की येस, अंपायर्स कॉल. फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केला गेलाय. इट्स अ नो बॉल. फ्री लायसन्स टू किल आणि फ्रीचा सायरन देखील वाजलाय डीजे शुभमच्या माध्यमातून. 9+6 एकूण 7 रन्स या बॉलवरती मिळतील. आता रन्स येऊ लागल्यात, धावांचा वेग मैदानावरती वाढलाय. या देखील बॉलवरती मोठा फटका केलायचा होता. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. डॉट बॉलने समाप्ती होत असताना आपण पाहतोय. टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते एकंदरीत या मागील षटकाराच्या सहाय्याने 30 या आकड्यावरती 30 रन्स स्कोर कार्डवरती लागले गेले आहेत. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा अंतिम बॉल असेल. सनीचं हे षटक थोडंसं महागात पडलं टीम अपील स्मृती एडवन टीमला. शेवटचा अंतिम बॉल या ओव्हर मधील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, स्लॉट मध्ये आलाय, त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. हा देखील लॉंग अँड स्ट्रॉंग आशिष स्मृती स्टँड आणि त्याचबरोबर HK ग्रुप स्टँडला अभिवादन करण्याकरिता आलाय षटकार. 6 धावा. सम्राट रोहन गावड आणि मागील ओव्हर मध्ये रोहन गावड यांच्या माध्यमातून एअर स्ट्राईक होताना पाहायला मिळाली. एअर स्ट्राईक आता भरपूर डेंजरस राहिले मागील ओव्हर मध्ये, कारण त्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 36, 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला आणि 2 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती 36 आपल्याला पाहायला मिळते. आता जी सरासरी पहिल्या षटकामध्ये 13च्या घरामध्ये होती ना, ती सरासरी आता तब्बल 18च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. लास्ट ओव्हर हायलाइट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय फटके होते. हुक शॉट स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, हाफ वॉलीवरती आलेला पिकअप शॉट. आता बैल का पहिलाच बॉल स्वीप केला जातोय. बॉल जाईल डीप मध्ये, 1 रन मिळेल या बॉलवरती. आणि रोहनला स्ट्रायकिंग होती आणण्याचं काम अभयने केलंय, कारण या मॅच मध्ये रोहनचा रोल खूप महत्वाचा आहे. दुसऱ्या बाजूला अभयला आपण पाहतोय ऍज अ यंगस्टर, त्याला देखील भरपूर काही शिकण्यासारखं या मॅच मध्ये आपण पाहतोय. 37 धावा फलकावरती लागल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय. काय फटके होते, ग्रेट फटके. आणि ते फटके इतके लांब मारले होते ना, ग्रेट. आपल्या शक्तीचा आणि आपल्या ताकदीचा तो नजराना पेश केला रोहन गावड यांनी. पहिल्या चेंडूचं खेळ मैदानामध्ये झाला आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल येताना पाहायला मिळाली. 37 धावा फलकावरती 37 वरती ही टोटल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती आता एक वन ऑफ द ग्रेट अँड एक्सपिरियन्स बॉलर मितेश तर यांना आपण पाहतोय. एक बेस्ट वर्सेस बेस्ट मधली ही बॅटल असणार आहे. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्याचा मानस दाखवला होता, परंतु एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. 38 धावा फलकावरती 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. एका बाजूला मितेश तर यांना पण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला रोहन गावड. मागच्या बॉलवरती ती बॅटल रंगली होती. आता ही बॅटल यंगस्टर आणि एक्सपिरियन्स मधली असणार आहे. एका बाजूला लेफ्टी बॅटर अभय लिलकाला आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅक वरती मितेशला पण पाहतो. यावर मधील तिसरा बॉल स्विच हिट, आणि तो स्वीट हिट आहे. चाललाय बॉल थर्डमॅनला, सरळ सीमारेषा पार. अभय लिलकाच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. 4.
काय फटके पाहायला मिळालेत मैदानाच्या चहू बाजूंना आतापर्यंत बॅटिंग होताना पाहायला मिळालं. आता हा समोर लॉफ केला लॉंगॉनला चाललाय बॉल हा देखील सीमारेषा पार. अभय लिलका ब्रँडेड 6 अभय लिलका स्पेशल 6 षटकार 6 धावा. डबलचं प्रमाण भरपूर कमी आहे. आता हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला बॅटचा फॉलो थ्रू होता. शॉर्ट सिलेक्शन एक्स्ट्रा कव्हरला होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. डॉट बॉल मैदानामध्ये येत असताना आपण पाहतोय. परफेक्ट फाईट शॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 5 बॉलचा केला आतापर्यंत झाला. शेवटचा अंतिम बॉल या ओव्हर मधील मितेश बॉलिंग ट्रॅक वरती. आता हा लॉंग ऑफ टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता. शतषक त्या उपस्थित आहेत. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक रोटेट केले गेले आणि नेक्स्ट ओव्हर मध्ये देखील आपण अभयला स्ट्राईक वरती पाहणार आहोत. बॅक अँड व्हील आपल्याला पाहायला मिळतोय. फाईन लेगला रन्स आल्यात, थर्डमॅनला रन्स आल्यात, पॉइंटला रन्स आल्यात. फक्त कव्हर मध्ये आतापर्यंत रन्स आलेल्या नाहीयेत. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ रन्स येताना आपण पाहिल्यात. लॉंग ऑन स्क्वेअरला रन्स येताना आपण पाहिल्यात. मैदानाच्या चहू बाजूंना बॅटिंग झालंय. 360 डिग्री मध्ये रन्स येताना आपण पाहिल्यात. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं स्लॉक स्वीप आपल्याला पाहायला मिळाला. त्याचबरोबर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक आल्यात. पुल शॉट आपल्याला पाहायला मिळालात. हुक शॉट आपल्याला पाहायला मिळालात. आणि लास्ट ओव्हर मध्ये जो स्विच हिट आपण पाहिला होता अभय लिलगाच्या माध्यमातून तो देखील ग्रेट होता. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती 39-39 स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता शेवटच्या 3 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती इंडिव्हिज्युअल सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी करण्याकरिता आपण जावेद सरांना पाहतोय. मागील ओव्हर मध्ये जावेद सरांच्या स्पेल मध्ये रन्स 13 आल्या होत्या. आता या ओव्हर मध्ये रन्स थांबवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. 49-49 3 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये संपलाय. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. याच सरासरीने जर बॅटिंग केली तर 100+ डेफिनेटली जातील. पहिला बॉल सुरुवात एक्स्ट्राने झाले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. थोडंसं प्रेशर आहे बॉलिंग टीम वरती कारण मागील 3 ओव्हर मध्ये विकेट देखील आलेली नाहीये. करंट रन रेट 16.67 आपण पाहतो. 101 होऊ शकतात 6 ओव्हर्स मध्ये. 18च्या सरासरीने जर बॅटिंग केली तर 104 होऊ शकतात आणि ही सरासरी मागील 3 ओव्हर मध्ये कंटिन्युअसली बॅटिंग करणाऱ्या टीमला मदत करत आल्या. आता हा फुलटॉस इनफिल्ड होऊन एक्स्ट्रा कव्हरला आता हा फटका पाहायला मिळतोय. ग्रेट शॉट ऑफ द मॅच इनसाइड आउट ऑफर केला होता आणि एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी दाखवणारा फटका 6 धावा. ग्रेट शॉट होता अभय लिलकाचा. अतिशय कमी वयामध्ये चर्चा करण्याकरिता या खेळाडूने भाग पाडले. तर या बॉलला सन्मान देण्याचा प्रयत्न झाला होता आणि यस इथे विकेट जाईल. अखेरकार ती विकेट जात असताना आपण पाहतोय परंतु ज्या 56 धावा धावफलकावरती लागल्या पहिल्या विकेटसाठी त्या अतिशय संघर्षमय होत्या बॉलिंग करणाऱ्या टीमला. एकदा अभयसाठी टाळ्या झाल्या पाहिजे या बॅटिंगसाठी. 10 बॉलमध्ये 29 रन्स, त्यामध्ये 3 षटकार 2 चौकार. स्विच हिट आपण पाहिला. एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट आपण पाहिला. ग्रेट बॅटिंग. मी निघालो 56 वरती पहिला धक्का मैदानामध्ये लागला ओमकार बॉईज एडवन टीमला. अभयच्या रूपामध्ये एक मोठी पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड होताना पाहायला मिळाली आणि या पार्टनरशिपची गरज होती. पॉवर प्ले मध्ये चांगले रन्स आल्या. पॉवर प्ले मध्ये तब्बल 36 रन्स आपल्याला पाहायला मिळाल्या. नवीन फलंदाज जितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. नॅट नंबर 3 वरती 56 वरती पहिला धक्का मैदानावरती लागला. दुसऱ्या बाजूला रोहन 11 बॉल मध्ये 25 रन्स त्यांच्या बॅट मधून येत असताना आपण पाहिल्यात. फक्त जिंकण्याची जिद्द आहे.
आणि तीच जिद्द मैदानावरती एक दर्जा दाखवत असताना रोहन गावड यांचा 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला 56 धावा फलकावरती. तिसरा बॉल असेल या ओव्हरमधील. बॉलिंग ट्रॅकवरती जावेद यांना पण पाहतोय. आपल्या संघासाठी पहिलं यश त्यांनी मिळवून दिलंय. फुलटॉस टाकलाय मिड विकेटला. गॅप भरपूर मोठा आणि पहिल्याच बॉलवरती टू दी कॅप मध्ये 4 रन्सनं या ठिकाणी अकाउंट ओपन करत असताना जितेशला पण पाहतो. इट्स अ 4 रन्स. आता जितेश देखील चौकाराचा पाडा बोलू लागलाय. हा देखील फुलटॉस. आता बॅकआउट ऑफ स्कोअर लेगला शतक उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण धडकी झालं. एका सिंगल या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने टीमचे टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 61-61. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. प्रत्येक गोलंदाजाला मागील 4 ओव्हरमध्ये टार्गेट केले गेले. प्रत्येक गोलंदाजावरती तुटून पडल्यात आणि हात खोलण्याची संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं केलंय. तो गोल्डन चान्स ग्रॅप केलाय. ओर दी विकेट. आता या देखील बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. विकेट किपर जीवाची आकांक्षा करतायत. गौरव तरी त्या ठिकाणी होते. कठीण होतं. इम्पॉसिबल होतं. कारण मागे धावत जाऊन कॅच कंप्लीट करणं इतकं सोपं नसतं. 1 रन मिळेल या बॉलवरती. प्रयत्न चांगले केले होते गौरव यांच्या माध्यमातून. 62 स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 5 बॉलचा केल्या ठिकाणी झाला. शेवटचं नाही अंतिम बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल भौमिक 11 खाडी चिखलपाडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना आपण पाहणार आहोत. दातिवरे या 2 टीम मध्ये एक बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. लास्ट बॉल या ओव्हरमधील. शेवटचा बॉल ऑन साईडला पुल करायचा होता. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. डॉट बॉल आलाय. भरपूर वेळेनंतर हा डॉट बॉल त्यांना पाहायला मिळाला. आता ओव्हर नंबर 4चा खेळ संपलाय. 4 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 62. 62च्या घरामध्ये ही टोटल जाऊन पोहोचला आणि एक धक्का मैदानावरती लागलाय. आता येणाऱ्या 12 बॉल्समध्ये किती रन्स येतील. लास्ट 15 बॉल त्यामध्ये षटकारांची संख्या भरपूर आहे. चौकारांची संख्या भरपूर आहे. येणारे 2 ओव्हर्स ते खूप महत्वाचे असतील. येस कमॉन डिसे शुभम. सिक्स्टी 62 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. हा ग्राफ आपल्या स्क्रीनवरती. पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 रन्स येताना पाहायला मिळालेला. परंतु सेकंड ओव्हरमध्ये तो माउंट एव्हरेस्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कारण तब्बल 23 रन्स सेकंड ओव्हरमध्ये येत असताना पाहायला मिळाल्या. तिसऱ्या षटकामध्ये थोडीशी इमारत खाली आली. पहिला बॉल ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी केला जातोय. बॉल जाईल डीप मध्ये. शतक त्या ठिकाणी येत आहेत. मिसफील्ड झालाय आणि तदनंतर बॅकअप चांगला केला. 2 रन्स मिळतील या बॉलवरती आणि या 2 रन्सनी टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 64. 64 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती आता ओव्हर नंबर 5 मध्ये हर्षला या ठिकाणी आणलं गेलं. अजूनही मितेश यांचा एक स्पेल बाकी आहे. कदाचित त्यांना आणलं जाईल किंवा सनी हे देखील ऑप्शन मध्ये आहेत. हर्षला या ओव्हरमध्ये आणलं गेलंय. त्यामध्ये एक गेम प्लॅनिंग असू शकते. हा देखील ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला शतक येत आहेत. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 65. 65च्या घरामध्ये 1 विकेट आतापर्यंत गेला. ही देखील एक पार्टनरशिप बनत चाललंय मैदानामध्ये. जितेशच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिलाय. तदनंतर रोहन यांना आपण पाहतोय. त्यांनी देखील याची आपले अभयची विकेट गेल्यानंतर चांगली बॅटिंग त्यांनी देखील केले. आता समोर फटका एक्स्ट्रा कव्हरला. व्हॉट अ शॉट बाय जितेश. काय फटका त्या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका होता. 6 धावा षटकार.
ऍक्शन रिप्ले पाहत राहावं असं वाटतोय, कारण ज्या पद्धतीनं बॅटचा फेस ओपन केला आणि ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर ग्रेट शॉट होता. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक आणि ते प्रॉपर कॉपी बुक स्ट्रोक आपण पाहिलं या इनिंग मध्ये. आता या बॉलला रिस्पेक्ट दिली गेले, एक रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 72. 72 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. अजूनही या ओव्हरमधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि करंट रन रेट 15च्या खाली येण्याचं नाव घेत नाहीये. प्रत्येक ओव्हरमध्ये चांगल्या पद्धतीने रन्स येत आहेत आणि प्रत्येक ओव्हरमध्ये कमीत कमी 3 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये 2 मोठे फटके आले, दुसऱ्या षटकामध्ये 3 मोठे फटके आले, तिसऱ्या षटकामध्ये देखील मोठे फटके आले. आता हा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न झाला होता, योग्य निर्णय होता बॉलरचा. बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्कोअर लेगला, 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 73. 73 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल. ते बाउन्सर्स, यॉर्कर हे 2 बॉल खूप महत्वाचे ठरतील सध्याच्या सिच्युएशन्सला आणि यादी देखील तो बाउन्सर मैदानामध्ये हाताळला होता गोलंदाज हर्षच्या माध्यमातून. मागील 4 षटकांचा आढावा जर घेतला, त्या 4 षटकांच्या तुलनेमध्ये हे षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय, कारण या ओव्हरमध्ये इथे रन्स कमी आल्यात आणि त्याचबरोबर या शेवटच्या बॉलवरती विकेट देखील मिळालाय. दुसरा धक्का टीम ओमकार बॉईज एडवन टीमला 73 वरती लागलाय. कॉर आदरणीय सन्माननीय केशव बुधाजी भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळतात. खाडी गावातील हे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 555 रुपयांचं आर्थिक सहाय्य लाभलं गेले. त्यांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद केशव बुधाजी भोईर साहेब. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सन्मित इन ॲट नंबर 4 वरती. एडवन असं एकमेव गाव आहे सफारी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती, ज्या गावामधून तब्बल 25 ते 30 यंगस्टर्स आज चर्चेमध्ये आहेत. या एकाच टीम मध्ये जवळपास 5 ते 6 यंगस्टर, अर्थातच अपील स्मृती एडवन आणि ओमकार बॉईज एडवन टीम या टीमकडे देखील अनेक सारे यंगस्टर सध्याच्या घडीला अवेलेबल आहेत. फाईट बॉल बॉलिंग ट्रॅक वरती मितेश यांना आपण पाहतोय. टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 74. 74 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत मैदानामध्ये 5 ओव्हर्सचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि 6व्या षटकाला सुरुवात होत असताना आपण पाहतोय. 6व्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती मितेश, हा देखील बॉल लिफ्ट केला गेला, हा देखील एक्स्ट्रा स्वरूपामध्ये काउंट केला जाईल. सलगचा हा दुसरा व्हाईट बॉल मैदानामध्ये डिलिव्हर केला गेला. 75 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. मागील ओव्हरमध्ये रन्स थोडेसे कमी येताना पाहायला मिळाला आणि कॉर्मीला चांगल्या पद्धतीने मेंटेन केलं होतं गोलंदाज हर्षने. चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी गोलंदाजी राहिली होती. कदाचित हर्षला जर लवकर आणलं असतं तर इफेक्ट चांगला असता. या बॉलवरती आक्रमण केला गेलाय. आता काउंटर अटॅक पुन्हा एकदा सुरू झालाय. रोहनच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवरती विध्वंसक फटका. षटकार नंतर 81 धाव फलकावरती. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला. दुसरा बॉल या ओव्हर मधील ओव्हर दी विकेट मितेश. आता हा फुल टॉस टाकलाय. बॅट वरती आलेला नाहीये परंतु एक्स्ट्रा बॉल आहे. नो बॉल प्रीमर आणि आता पुढचा बॉल फ्री हिट. सायरन होऊन जाऊ दे एकदा शुभम. फ्रीडचा बॉल आणि तो फ्रीडचा बॉल फेस करताना दिसेल रोहन. हा देखील लोअर फुल टॉस मैदानामध्ये टाकला होता. धावसंख्या फलकावरती 82. 82 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. डीप होताना पाहायला मिळाला. नितेश भोईर सर दाखल होत असताना आपण पाहतोय. मागील 2 दिवसांमध्ये नितेश यांच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट खेळलं गेले. आता हा एक्स्ट्रा करून खेळण्याचा प्रयत्न परंतु फटका फसलाय आणि फलंदाज रोहन तंबूच्या असलेला परतत असताना बिग विकेट गॉन.
सर्व दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. एका बाजूला भौमिक 11 चिखलपाडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन हात करत असताना आपण पाहणार आहोत दातीवरे दोन्ही टीम्सचे कॅप्टन. तर आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. या 4 बॉल नंतर आपण टॉस साठी करणार आहोत. 82 रन्स स्कोरवरती लागल्या जात आहेत. 82 वरती हा तिसरा धक्का मैदानावरती लागलाय. पहिल्या 3 ओव्हरमध्ये एकही विकेट गेला नव्हता. चौथ्या षटकामध्ये जावेद सर आले, त्यांनी एक विकेट मिळवून दिला. 5व्या षटकामध्ये हर्ष आले, त्यांनी एक विकेट मिळवून दिला. आता या ओव्हरमध्ये मितेश आले, त्यांनी एक विकेट मिळवून दिलाय. परंतु पहिली जी 3 षटकं होती, पहिल्या 3 षटकांमध्ये विकेटचा कॉलम खाली राहिला होता. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल होती स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, परंतु उंची जास्त आणि लांबी कमी होती. एकच रन या बॉलवरती मिळेल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 83. 83 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. शेवटचे 2 बॉल मैदानामध्ये बाकी आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन सर आपण टॉस लिया. एका बाजूला भौमिक 11 चिखलपाडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहणार आहोत दातीवरे. चांगला बॉल मैदानामध्ये टाकला होता. डेथ ओव्हर्स मध्ये या बॉलची गरज असते. यॉर्कर तडीने ऑफर केला होता. 2 रन्स मिळतील. धावसंख्या फलकावरती 85. 85 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं होतं रन्स चेस होण्याचं प्रमाण जास्त होतं. काही सामन्यांमध्ये रन्स डिफेंड देखील झाल्या होत्या. 85 रन्स स्कोरवरती लागल्यात. अजून एक बॉल स्केल बाकी आहे. इथे किती होतील? षटकार आला तर 91, चौकार आला तर 89, डॉट आला तर 85 राहतील. आणि यस तो डॉट बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूची समाप्ती मैदानावरती झाली आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS ऑफर केला गेला. DRS ची मागणी त्या ठिकाणी केली गेली. इट्स अ फेअर बॉल. पहिला डाव या ठिकाणी समाप्त झालाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 85 आणि 86 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं. 86चं टार्गेट आपण पाहतोय. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. एका बाजूला संघ असेल भौमिक 11 चिखलपाडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना आपण पाहणार आहोत दातीवरे. सर आपण टॉसच्या दिशेने जातोय. 86चं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. चला आपण टॉसच्या दिशेने जातोय. वेलकम गणेश भोईर साहेब, आपलं स्वागत असेल. मुख्य उद्योजक गणेश भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्यासाठी आगमन झालंय. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि आपल्यासोबत जोडले जातील या स्पर्धेचे मुख्य समालोचक आणि प्रत्येकाला हवा हवा असा वाटणारा आवाज पालघर भूषण अर्थातच प्रमोद शेडगे सर. ओटीयू. धन्यवाद. हार्दिक किनी यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकडापासून लाख लाख धन्यवाद. पहिल्या दिवसाचा आढावा घेत आपण पाहिला तर 706 रन झाल्या होत्या. टोटल आपण पाहिलं तर टोटल 72 ओव्हर्स फेकले गेले होते. टोटल 65 विकेट्स, टोटल 49 फोर्स अँड टोटल 43 सिक्सेस आपल्याला पाहायला मिळाले. हा पहिल्या दिवसाचा आढावा 6 हिटर स्पोर्टच्या माध्यमातून.
सेकंड डेला आपण कालच्या दिवसात पाहिलं तर 767 रन्स पहिल्या दिवसाच्या पेक्षा जास्त रन्स पाहायला मिळाल्या. टोटल 75.2 ओव्हरचा खेळ आपण पाहिला. टोटल 69 विकेट्स पाहायला मिळाल्या. टोटल 55 फोर्स अँड टोटल 52 सिक्सेस आपण पाहत आहेत. 2 दिवसांचा हा आढावा सिक्स सीटर्स स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. अगदी चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आदरणीय रुपेजी भाऊ यांचे साहेब प्रकाश सातवे साहेब जे MSCB विरार मध्ये जे साहेब आहेत आणि 5,000 रुपये त्यांच्याकडून आल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकडापासून रुपेजी भाऊ यांचे साहेब प्रकाशजी सातवे साहेब MSCB विरार 5,000 रुपये सौजन्य केले त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकडापासून खार्डी चषकाच्या आयोजकांच्या वतीने खूप खूप धन्यवाद. भावेश प्रभाकर भोईर, कल्पेश ज्ञानेश्वर भोईर, वरद बाळू भोईर यांनी शुभेच्छा दिलेत या स्पर्धेला. भरपूर असे मात्र जे आर्थिक सहाय्य करणारे मंडळी योगेश विश्वनाथ भोईर असतील. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. सामन्याला होईल सुरुवात. दीपेश महेश भोईर यांना सुद्धा आपण पाहत आहेत, परंतु अफाट आणि अफलातून मेहनत गौतम भोईर यांची आपल्याला पाहायला मिळते. केतन भोईर यांची आपण पाहू शकतायत. श्री जयेंद्र सदानंद घरत यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेत या स्पर्धेला. रेल्वे कर्मचारी TC तिकीट कलेक्टर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते रमाकांत रामभाऊ भोईर यांनी सुद्धा शुभेच्छा दिले. सध्या ऑनस्क्रीन हे कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत खार्डी चषक 2026च्या माध्यमातून. सर्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद आहे. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. या सलग 3ऱ्या दिवसामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. स्टार्ट ऑफ द मॅच. सहभागी होते सुनंदा चंद्रकांत भोईर, सरपंच खार्डी ग्रामपंचायत या सुद्धा पहिल्या दिवसामध्ये उपस्थित होत्या. भुपेजी पाटील, रॉकी दादा यांचा सुद्धा एक सुंदर बॅनर्स आपण पाहतायत. रॉकी ग्रुप चषकाचे आयोजक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते रोहनजी गावड, ओंकार बॉय स्पोर्ट्स ज्यांनी सौजन्य केलेली एक बॅट आपल्याला पाहायला मिळते. रोहनजी गावड यांचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. सामन्याला होईल सुरुवात. आदेश पाटील आमचे गुणलेखक यावेळेला सिग्नल करतायत. पंच त्यांना सिग्नल करत असताना जल आणि गौरव, जल तरे आणि गौरव तरे अशी मात्र 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. रोहन गावड पहिलं षटक हाताळण्याकरिता सज्ज होत असताना ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल खूपच बिमर होता आणि यावेळेला आपण पाहिला तर पंच जरूर बिमरच्या स्वरूपात 1 रन कळवत असताना एक्स्ट्रा स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर बिनबाद 1 या धावसंख्येवर. एक भलं मोठं लक्ष, परंतु 6 षटकांचे सामने असल्यामुळे हे शक्य असं आव्हान सुद्धा होऊ शकतं, परंतु त्यासाठी अफलातून तुम्हाला मेहनत करावी लागेल. स्ट्रेटचा बॉल आहे यावेळेला. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. बॅट हवेत फिरली होती जलतरेची. मात्र बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. नितेश कदम सर वळतायत व्हाईट बॉलचा एकंदरीत बाईटच्या स्वरूपात 1 रन कळवत असताना. अगदी चांगलं आयोजन आणि नियोजन, डोळ्याचं पारणं फिरणार असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. आणि ही स्पर्धा 6 सीटर स्पोर्ट्सच्या चॅनेलवर कव्हर होताना आपल्याला पाहायला मिळते. 4 कॅमेरा सहित ही स्पर्धा सध्या आपण पाहतायत कव्हर होते. मोटरसायकल आपण उजव्या साईडला पाहू शकाल. मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळे स्टँड्स या स्पर्धेच्या माध्यमातून. एकविरा मित्र परिवार हा स्टँड सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच ठिकाणी बरोबर रमेशजी भोईर यांना सुद्धा आपण पाहू शकाल. आणि खूप चांगल्या आवाजाची काळजी घेतली शुभम भोईर यांनी सुद्धा. ऑन साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. मनगडाचा वापर आणि रमेश भोईर यांच्या स्वागतासाठी, सन्मानासाठी खणखणीत झन्नाटेदार चौकार. गुड शॉट. काय फटका खेळला होता. अगदी नेत्रदीपक, अफलातून टायमिंग, अचूक टायमिंग होतं आणि सरळ बाउंड्री लाईनने या वेळेला बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला. ऑन ड्राईव्ह चौकार.
कलात्मकतेचा फटका आपण पाहू शकलात. मनगडाचा चांगला वापर केला होता. 4 रन मिळाल्या. सरळ बॅटचा वापर केलाय. गौरव तरेचा फटका स्ट्रेट ड्राईव्हचा अगदी नेत्रदीपक स्वीट अँड स्मार्ट 4 रन. गौरव तरीच्या बॅटमधून 4 रन. लगातार हा दुसरा चौकार. कडक शॉट पाहायला मिळत आहेत. दोन्हीही ऑन ड्राईव्ह स्ट्रेट ड्राईव्ह कॉपी बुक स्टाईल मध्ये शॉट सिलेक्शन गौरवचे अप्रतिम पाहायला मिळत आहेत. आणि ते सुद्धा रोहन गावडच्या वर हल्ले बोल आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 रन मिळेल. स्मार्ट सिंगल गौरव तरीच्या बॅटमधून सुरुवात चांगली करून दिली. नो डाऊट अबाउट इट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर 11 रन बोर्ड लागल्या जातात. 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचले गेले. यावेळेला इनसाइड आउटचा फटका. वाह, काय फोरमचा वापर केलाय आणि सरळ बॉलला फेकून दिलाय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी ग्रेट टायमिंग. स्वीट अँड स्मार्ट सिक्सर. व्हॉट शॉट बाय जलतरे. 6 धावा. अप्रतिम बॅटिंग करत असताना जलतरे आणि गौरव तरे सेन्सिबल बॅटिंग कशी असावी याचं फॉर एक्झाम्पल देत असताना दोन्ही बॅटर पाहायला मिळत आहेत. मिडल ऑफ द बॅटने बरोबर चेंडू कनेक्ट करत असताना इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हरला घेऊन काढला होता आणि षटकार आला हवेच्या झोतावर. ऑन साईडला टक्कन आवाज आलाय आणि सरळ बॉलला भिरकावून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा इझिली डन. अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. स्पेक्टाक्युलर शॉट. 6. मिळाला. अगदी टायमिंग चांगला होता. फुलटॉस बॉलवर कधी कधी विकेट सुद्धा मिळते, परंतु जलतरेला माहिती होतं इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. एक मोठं लक्ष समोर असताना 23 रन्स तब्बल आपल्याला पाहायला मिळतात. आणि कंपॅरिझन करताना ओमकार बॉईज एडवन टीम पहिल्या षटकाच्या अखेरीस त्यांच्या 13 धावा होत्या, म्हणजे 10 धावेने पुढे जात असताना संघ पाहायला मिळतो. आणि प्लस पॉइंट असा आहे की दोन्हीही फलंदाज आतापर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिलेत. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये हेच तुम्हाला सातत्यपूर्ण करावं लागतं. सध्या जितू आपण पाहत आहेत फील्ड सेट करत असताना एक चांगला खेळाडू म्हणून ज्याची सातत्याने ओळख पाहायला मिळते. यावेळेला ऑन साईडला गौरव तरे आज थांबणार नाहीयेत. म्हणतायत रडायचं नाहीये, लढायचंय. सरळ बॉलला फेकून दिलंय गगनचुंबी षटकार. 6 धावा. एकोणतीस धावा फलकावर. काय जबरदस्त यावेळेला अप्रतिम बॅटिंग होत असताना अभयचा पुढील बॉल.
या वेळेला ऑफ साईडला इनसाइड आउटचा फटका इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. काय फटकेबाजी सुरू आहे सध्या तरी आपण पाहत आहेत. बॉलला स्टॉप केलं जाईल. दोन फिल्डर मात्र गप्पा गोष्टी करत राहिलेत की काय आणि बॉलने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतला. चौकार 4 रन आणि या चौकाराने केतन भैर यांचं स्वागत केलं जातं. अतिशय चांगली मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून श्रीकांत भोईर असतील त्यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. अतिशय चांगला फटका खेळला होता. इनसाइड आउटचा फटका खेळणं फार कठीण असतं परंतु इथे सोपं करून दाखवलंय कारण फोरआर्मचा चांगला वापर करतोय आणि दोन फिल्डर अगदी मात्र यावेळेला आपण पाहिलं तू यावेळेला बॉल स्टॉप कर मी बॉल स्टॉप करतो अशा बोलण्यातच मात्र यावेळेला बातचीत करता करता आप आगे आणि यावेळेला मात्र ट्रेन सुटली असंच म्हणायला हरकत नाहीये. यावेळेला आपण सरळ बॉल निघून जाईल. व्हॉट शॉट. कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे सौंदर्यपूर्ण फटके सध्या तरी पाहायला मिळत आहेत. काय टायमिंग अचूक पाहायला मिळतं. जणू काही घड्याळावरच्या काट्यावरचा बसलेलाही टायमिंग असं मिळाला आणि सरळ बॉलने मात्र यावेळेला वेध घेतला. बाउंड्री लाईनचा 4 रन. चांगला वापर केला आणि संघाची धावसंख्या तब्बल 37 वर जाऊन पोहोचले गेले. 9 बॉल मध्ये 37 रन. या वेळेला शॉट ऑफ लेन बॉल शफल झाले. फिल्डर येतात. वड कॅच उडता पंची चांगला झेल टिपला गेलाय. अगदी इनक्रेडिबल अँड अनबिलिव्हेबल. काय झेल टिपत असताना आपण पाहू शकाल. अगदी ते टायमिंग जम्प पाहायला मिळाली आणि परफेक्शन कसं असावं याचं प्रात्यक्षिक या वेळेला. वाह काय झेल टिपलाय त्या ठिकाणी. धर्मेश मॅग्निफिसंट कॅच. सुपर कॅच. हा झेल 1 वेळा नाही 10 वेळा नाही 100 वेळा नाही 1000 वेळा पाहतील या वेळेला. अप्रतिम धर्मेश मॅग्निफिसंट कॅच. वेगवेगळ्या अँगलने यावेळेला सध्या तरी 6 सीटर स्पोर्ट्सच्या 3ऱ्या कॅमेऱ्याने दाखवलं गेलंय. अतिशय चांगलं वर्क पाहायला मिळतं 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्थिर आता 37 ला. पहिला धक्का गौरव तरेला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. मितेश तरे रगत या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालं या एडवन गावामध्ये या पंचक्रोशीमध्ये. कारण एखादा खेळाडूच्या नात्याने तुम्ही चांगलं क्रिकेट खेळता परंतु तुमची माणुसकी तुमचं नातं तुमचा नेचर आणि तुमच्याकडे काही आता खेळाडू एवढे टॅलेंटेड आहेत की सेन्सिबल क्रिकेट खेळतात. त्यांची मॅच्युरिटी जी असते ती स्ट्रॉंग पाहायला मिळते. जे एखादा 40+ खेळाडू जसा खेळत असतो ना कधी कधी त्याच पद्धतीने मात्र खेळताना आपल्याला आजकालचे जे टॅलेंटेड अपकमिंग यंग टॅलेंट आहेत ते खेळाडू खेळताना पाहायला मिळतात परंतु डिफरन्स असतं तुमचं मॅच्युरिटीवर. 37 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिली विकेट. चांगली बॅटिंग करत असताना गौरव तरेला आपण पाहिलं परंतु धर्मेशचं यावेळेला कौतुक करावं लागेल. ब्रेक थ्रू त्याने लावून दिला. जरी गोलंदाज अभय असला परंतु कॅच टिपण्याचा मान मात्र धर्मेश अप्रतिम चांगला मिळवला. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचले गेले. ज्यावेळेला साईबाबा मंदिर एंड कडून जेव्हा गोलंदाजी आली त्यावेळेला आपण पाहिलं धावांचा वेग 23 वर जाऊन पोहोचला गेला आणि श्री सत्वाई देवी मातेचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या एंड कडून गोलंदाजी केले. 3 बॉल चांगले हाताळले. या वेळेला विकेट मिळण्याची दाट शक्यता. पंच रिस्क घेणार नाहीयेत. पंचांनी लगेच सांगितलं या आपण चेक करूया. रेफर केले गेले थर्ड अंपायर आणि या आपण किशोर पाटील सध्या आहेत थर्ड अंपायरच्या भूमिकेत. डिसिजन पेंडिंग. आदरणीय रोहिदास भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याशी बस टॉस आपण करतोय. थोडासा ब्रेक आहे तत्पूर्वी आपण त्या ब्रेकमध्ये कारण DRS घेतलाय त्यामुळे आपण लगेच टॉसची जी प्रक्रिया आहे ती आपण पार पाडणार आहोत. एका बाजूला 2026 आणि दुसऱ्या बाजूला खाडी हा कॉइन आपण पाहतोय. खाडी असा कॉल भाविकने केला आणि यस खाडी आलाय. दातिवरे संघाने टॉस साठी जिंकलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस साठी जिंकलाय तो म्हणजेच दातिवरे संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू कॉम्बॉक्स प्रमोद शेडगे सर. थँक्यू सो मच.
सेफ आहे. यस, यावेळेला आपण पाहतायत बाईकच्या स्वरूपात ही रन मिळेल. महेंद्र भोईर सर त्या ठिकाणी दर्शवतायत. एक्झॅक्टली आपण पाहिलं तर बेल्स होती ती शेवटच्या मोमेंटला काही सेकंद म्हणण्यापेक्षा यावेळेला फक्त सेकंद त्या ठिकाणी खूप काही सांगून गेला असता, विकेट मिळाली असती, परंतु ऑलरेडी आपण पाहिलं तर बॅट ग्राउंडिंग झाली आणि त्यानंतर बेल्स उडवण्याचा प्रयत्न केला गेला. इथे आपण पाहिलं तर 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला आहे आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 38 या धावसंख्येवर. 38 रन बाईकच्या स्वरूपात शेवटच्या बॉलवर रन्स मिळाली. खार्डी चषक 2026च्या माध्यमातून एक स्वप्न होतं. लाख मोलाची स्पर्धा तर या अगोदर भरवलेली होती, हे आपण पाहिलं, परंतु एक स्वप्न होतं की खेळाडूंसाठी आपल्या गावामध्ये आल्यानंतर मॅन ऑफ द टुर्नामेंट साठी ज्या पद्धतीने मोटारसायकल ही ठेवावी आणि त्यासाठी आयोजकांनी खूप अतोनात प्रयत्न केले आणि त्यानंतर मात्र ही मोटारसायकल आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठी खेळताना प्रथमता पाहायला मिळतो, गावासाठी खेळताना प्रथमता पाहायला मिळतो. अप्रतिम चांगला फटका, जलतरेचा वास्ट स्टायलिश फटका पाहायला मिळतोय. काय फोराम मध्ये यावेळेला ताकद आहे. मनगडाचा चांगला वापर करत असताना एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफला बेधडक फटका, तडाखेबंद बॅटिंग, षटकार. दोन षटकांमध्ये 39 आणि त्यानंतर षटकार. क्लास दाखवलाय जलतरेने. यावेळेला बिमरच्या स्वरूपात रोहन गावडे यांच्या हातामध्ये. यावेळेला मात्र विकेट मिळण्याची दाट शक्यता होती. ऑलमोस्ट पोहोचले, थोडेसे फंबल झाले त्या ठिकाणी. भार्गव फेकी बरोबर केली होती. पंचांनी यावेळेला सांगितलंय की या आपण चेक करूया बिमर की रनआउट. बिमरच्या स्वरूपात बॉल आहे का? यस, रनआउट साठी आपण ह्या चेक करूया. पुन्हा एकदा किशोर पाटील यांना व्यस्त व्हावे लागेल. सेफ आहे. नो प्लस फ्री हिट. सत्तेचाळीस धावा झालेत. 47 86 धावांचा पाठलाग करताना काय रणनीती आखले गेले. जलतरे 47 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज भार्गव आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना. धावांचा वेग काही थांबत नाहीये. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट कसं खेळावं याचं प्रात्यक्षिक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं. फ्रीटचा बॉल, मितेश तरे. वा, टायगर अभी जिंदा है असा दर्शवणारा हा षटकार. मितेश तरे, नाम तो सुना ही होगा, नाम ही काफी है. षटकार. T3 रन 53 वर जाऊन पोहोचले गेले. काय बॅटिंग सुरू आहे. मेरे साई खाली दामन भर देता है, मेरे साई हर मुराद पूरी कर देता है, जब देने पर आता है तो मेरे साई लिखी हुई तकदीर भी बदल देता है. ओम साईराम. अप्रतिम हलक्याच्या हाताने चिप शॉट खेळले गेले. एक नंतर मेल. काय फटका खेळला होता. फ्री हिटच्या बॉलवर सुपर हिट फटका पाहायला मिळाला. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 54 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 3. 15 बॉल मध्ये तब्बल अर्धशतक यावेळेला आपण पाहिलं तर पोहोचलं गेलं आणि 54 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. काय कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे फटके सध्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळत आहेत. जलतरे आणि मितेश तरेच्या बॅटमधून. तिथून पंच डेड बॉल घोषित करतायत. थोडंसं अंडर प्रेशर बॉलिंग करताना आपण पाहू शकाल मिस्टर भार्गव अपकमिंग यंग टॅलेंट आहे. भरपूर अजून फ्युचर त्याला पाहायचं आहे
आणि त्यामुळे बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेची गोष्ट असेल. प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला खूप घाम गाळावा लागेल. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतो. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग मिस्टर अभयच्या माध्यमातून 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. सेकंड इनिंगमध्ये अपील स्मृती एडवन टीमची 55 या धावसंख्येवर 55 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 31 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 20 आणि 20 बॉलमध्ये 31 रन हे सामन्याचं समीकरण आहे. त्यामुळे धावांचा वेग जो आहे तो थांबता थांबेना असा झालाय. अप्रतिम चांगला फटका आहे. जागा बडवली. यावेळेला सुरेख पद्धतीने खेळत असताना एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. मितेश तरे भरपूर वर्षांचा अनुभवाचा खजिना या फलंदाजांच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळतो. अनुभवाचा भंडारा आहे यात ती मात्र शंका नाहीये. परंतु एका साईडला अपकमिंग यंग टॅलेंट सध्याच्या घडीला खूप कष्ट घ्यावे लागतील, मेहनत करावी लागेल. कारण या गोलंदाजाकडे ते सुद्धा टॅलेंट आहे, क्षमता आहे. अशा प्रकारच्या बॉलची जरूर उत्क्रांती करावी लागणार आहे सातत्याने. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटकांच्या अखेरीस 86 धावांचा पाठलाग करताना अपील स्मृती एडवन टीम फलकावर जाऊन पोहोचते 55 या धावसंख्येवर. सध्या अपील स्मृती एडवन टीमची बॅटिंग वॅगन व्हील आपल्याला पाहायला मिळतं. जे ग्रीनमध्ये आपण पाहू शकतायत सिंगल आहे. त्यानंतर पर्पल कलरमध्ये आपण पाहिलं तर डबल अँड ट्रिपलला आपण पाहतायत. रेड कलरमध्ये आपण पाहिलं तर चौकार आले, जे ॲरो गेलेत. आपण पाहिलं तर जवळजवळ हे ॲरो आपण पाहू शकतायत मिड ऑफला, त्यानंतर लॉंग ऑफला, त्यानंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, त्यानंतर आपण पाहिलं तर मिड ऑनला. अशा प्रकारचे आणि षटकार जर आपण पाहिले तर एका साईडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्यानंतर आपण पाहिलं तर एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला तो बरोबर डीप बॅकवर्ड पॉइंटला. चांगली बॅटिंग आणि हे डार्क ग्रीन दर्शवत आहेत की षटकार कुठे आहेत. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या समाप्ती अखेरी 56 धावा. घेऊया एक छोटीशी विश्रांती, देऊया आपण शुभम भोईरला संधी आणि या ऐकूया मंत्रमुग्ध करणारं एक सुंदर सॉन्ग. खेळ झालाय. 56 धावा फलकावर पाहायला मिळतात एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना 4थं षटक. अभय एक लेफ्ट आर्म गोलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते आणि क्लोज कीपर जितूला आपण पाहू शकाल. पहिलाच बॉल, यावेळेला बॉल रोखण्याची तळमळ पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा महेंद्र भोईर सरांकडून. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या एक्झॅक्टली आपण पाहिलं तर 57 धावा, 57 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 29 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत तुमच्याकडे 18 बॉलमध्ये 29 रन अपील स्मृती एडवन टीमला विजयासाठी. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु हा झेल महत्वपूर्ण होता. फिल्डर पुढे सरसावले. शरीराचा वेध घेणारा बॉल रोखण्यासाठी सहारा घेतला. तत्पूर्वी 2 रन्स काही रोखू शकणार नाहीये. चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळतं. दोन्ही एंडकडून धावा येत आहेत. मोस्टली जर आपण पाहिलं तर साईबाबा मंदिर एंडकडून धावा भरपूर मोठ्या प्रमाणात आलेत आणि एकाच साईडला आपण पाहिलं तर सतवाई मंदिर एंडकडून जर आपण पाहिलं तर धावा थोड्याफार कमी प्रमाणात येताना पाहायला मिळतात. हे 2 एंड आहेत आणि त्यामुळे आपण पाहिलं तर ही मातीची खेळपट्टी पाहायला मिळते. त्याचा प्रभाव कधी कधी तुम्हाला तो जरूर मिळतो. त्यासाठी तुम्हाला कॅल्क्युलेशन गोलंदाजी करावी लागते की कोणत्या गोलंदाजाला कोणत्या एंडकडून आणायचंय. या सगळ्या गोष्टी बारीक सारीक गोष्टींचा विचार करावा लागतो की लेफ्ट आर्म गोलंदाज असेल तर उजव्या हाताच्या फलंदाजाला कोणत्या फलंदाजाला आणावं. हे सगळं काही कॅप्टन्सी जरूर कॅप्टन्सीवर निर्भर असतं. फक्त कॅप्टन म्हणून पद दिल्यानंतर तुम्हाला फक्त तिथे उभं राहून खेळ करायचा आहे असं नसतं. तर संपूर्ण मात्र भार असतो तो संघाचा असतो. या वेळेला अप्रतिम झेल टिपला गेला आणि मितेश तरेच्या खेळीला पूर्ण विराम लागत असताना यस DRS या वेळेला वापरलाय की बिमर आहे का आणि या आपण चेक करूया. डीपमध्ये बॉल होता का हे सगळं काही चेक केलं जाईल कारण 3 कॅमेरा सहित आपली ही स्पर्धा कव्हर होताना आपल्याला पाहायला मिळते.
आणि यस इट्स अ फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू लॉस्ट. फलंदाज बाद मितेश तरेला परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. सेकंड विकेट डाऊन. आई दर्शन घे 59 2. सध्या आपण पाहिलं तर स्थिती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आदित्य अदुल आपण पाहतायत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये 23, दुसऱ्या षटकामध्ये 16, तिसऱ्या षटकामध्ये 16 आणि आतापर्यंत अभयने चांगली गोलंदाजी करत असताना संघाला थोडंसं कुठेतरी थांबवलं गेलंय. इथून कमबॅक करेल का अभय? अपकमिंग यंग टॅलेंट. चांगला बॉल होता, चांगला बॉल डिलिव्हर केला. इथून विकेट डाऊन. वॉट फिल्डिंग, वॉट थ्रो. आणि फलंदाज या वेळेला तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आल्या पावली परत जाताना पाहायला मिळतोय. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. पुन्हा एकदा मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 59 एकंदरीत पाहायला मिळते आणि विजयासाठी 27 रनची आवश्यकता आहे. काय क्विकली फेकी केली होती. फलंदाज बाद होताना जितूचं तेवढंच कौतुक करावं लागेल. MS धोनी स्टाईल मध्ये सध्या विकेट किपिंग करत असताना पाहायला मिळतात. चांगला स्टॉप केला होता हा बॉल आणि डायरेक्ट फेकी करत असताना बॅट हवेत होती बरेच वेळ. इथे फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. फलंदाज आदित्य जसा आला तसाच मात्र त्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. क्षणभराची चूक आणि खेळ संपला असं म्हणायला हरकत नाहीये रनआउटच्या स्वरूपात. 59 लॉस ऑफ 3 विकेट. 59 रन, 27 रनची आवश्यकता. अजून सुद्धा जिद्दीने खेळत आहेत. या वेळेला विकेट डाऊन. ओ माय गॉड. आता सामना होता कुठे आला कुठे. हे आहे क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये याच गोष्टींना खूप महत्व दिलं जातं की मैदानाच्या आतमध्ये तुम्ही काय करता याला फार महत्व असतं, भाग असतो. आणि या वेळेला 59 धावा आणि सध्या आपण पाहिलं तर फलंदाज एका मागोमाग एक बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी सुद्धा त्याच पावलांवरती बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. चौदा बॉल आणि 27 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. कोण जिंकेल सांगणं कठीण झालंय आता. 14 बॉल 27. एक रंगतदार मॅच त्या रंगतदारच्या वळणावर आपल्याला सध्या तरी पाहायला मिळते. 59 लॉस ऑफ 4 विकेट. 14 बॉल 27 रन. मॅच होती कुठे आली कुठे. हे आहे क्रिकेट. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. अंडर प्रेशर आता बॅटिंग करताना फलंदाज पाहायला मिळत आहेत. जलतरेसारखा फलंदाज त्याच्यावर सुद्धा आता प्रेशर येऊ शकतं कारण स्ट्राईक रोटेट झालेलं नाहीये. सिंगल डबलला महत्व दिलेलं नाहीये आणि त्यामुळे कदाचित थोडंसं मन स्थिर होईल का
परंतु गोलंदाज अभयचं मी कौतुक करेन. या षटकामध्ये कौतुकास्पद गोलंदाजी केले. चांगला बॉल होता, थोडासा आतमध्ये येणारा बॉल पाहायला मिळतो. सनीने सांगितलं, जलतनेने सांगितलं, यू वेट. 4 षटकांचा खेळ झालाय. पहिल्या षटकात 23 धावा तब्बल, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 16 धावा आणि या षटकामध्ये अवघ्या फक्त आणि फक्त आपण पाहिलं तर हे षटक पाहायला मिळालं. 3 धावा देत 2 विकेट्स मिळवले. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. 12 बॉल 27 रनची आवश्यकता आहे. जो रन रेट होता तो आस्किंग रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला तर 13.50चा सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. अपील स्मृती एडवन टीम सध्या स्ट्रगल करताना आपण पाहतायत, परंतु स्ट्रगल करता करता यश तुम्हाला मिळतं, परंतु त्यासाठी प्रचंड मेहनत आणि अफलातून मात्र तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागते. कारण जिद्दीचं आणि मेहनतीचं खऱ्या अर्थानं विद्यापीठ म्हटलं ना तर ग्रामीण क्रिकेट आहे. यावेळेला आपण पाहू शकतायत सुंदर कटआउट्स पाहायला मिळतोय. कामनीश दादा राऊत यांच्या समवेत त्यांचे बंधू मोहनीश दादा राऊत जे स्वर्गीय पाहायला मिळाले आणि काय टॅगलाईन पाहायला मिळते, माय ब्रदर मे नॉट ऑलवेज बी ॲट माय राईट बट ही इज ऑलवेज इज माय हार्ट. आणि अप्रतिम चांगली मात्र यावेळेला आपण पाहू शकता टॅगलाईन सध्या आपल्याला पाहायला मिळते. ही टॅगलाईन जास्तीत जास्त आमदार चषक अल्पेशदादा भोईर यांच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली होती. त्यानंतर एक कटआउट्स आपण पाहिला तर पिंटेश गोपीनाथ भोईर त्यांच्या माध्यमातून आपण पाहतायत या स्पर्धेला विशेष सहकार्य ओझोन ब्लॉकचेन मास्टर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद असेल. जाऊया मॅचच्या दिशेने. फुल टॉस बॉल, जलतरे सोडणार नाहीये. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वळतोय आणि बॉलने सरळ बाउंड्री लाईनचा वेध घेतला. 4 रनसाठी चौकार आणि यस DRS वापरलाय. कमरेच्या वरती आहे का बॅटिंग करणाऱ्या टीमने. अंपायर्स कॉल, यस अंपायर्स कॉल असेल, कारण एक रिव्ह्यू होता तो मात्र तुम्ही गमावला होता आणि त्यामुळे रिव्ह्यू तुमच्याकडे शिल्लक राहिलेला नाहीये. फक्त अंपायर्स कॉल या वेळेला घेतला गेलाय. अंपायर्स कधीही कोणत्याही क्षणाला कॉल घेऊ शकतात. त्यांना शंका जर उद्भवली तर ते कॉल या वेळेला थर्ड अंपायरला करतील, रेफर करतील. इट्स अ नो बॉल. 5 रन मिळत आहेत. तिथून मोमेंट शिफ्ट होईल. या 5 धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 64 या धावसंख्येवर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर या वेळेला 5वा आहे. 5 धावा मिळाल्या, 64 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. आता सामना बॅलन्सिंग आहे. यावेळेला जलतरेचा फटका फ्री हिटच्या बॉलवर सुपर हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय, परंतु इथे तेवढंच प्रेझेन्स ऑफ माइंड. वाह, लगेच फेकी केली गेली. ग्रेट थ्रो, ग्रेट फिल्डिंग आणि 2 रन्सने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 66. वेलकम विकुलजी बात्रे साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. उपसरपंच या नात्याने आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत नवनाथ पाटील नानू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. 66 धावा, 66 रन. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाताना आता मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. ड्रामा, थ्रिल आणि शेवटच्या बॉल पर्यंत उत्सुकता म्हणजेच क्रिकेट. आता बॉल आहे तुमच्याकडे 10 आणि 10 बॉल मध्ये 20 रनची आवश्यकता. विंकुजी म्हात्रे साहेब यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. आयोजकांच्या विनंतीस मान देऊन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. 10 बॉल आणि 20 रन. आता कमबॅक केले भार्गवने. भार्गव समोर पुन्हा एकदा जलतरे. सरळ बॅटचा वापर केलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. काय फटका खेळलाय, टक्कन आवाज आला. स्वीट टायमिंग, गोड आवाजात गोड षटकार. टायमिंग कसं असावं तर जलतरेच्या माध्यमातून जसा मात्र बॉल निघाला बॅट मधून त्या प्रकारचं टायमिंग असावं. षटकार.
काही जबरदस्त टायमिंग टेक्निक अँड बॅटमधून मात्र स्वीट स्पॉटला बॉल बरोबर टच होत असताना पाहायला मिळतोय. जलतरीचा क्लास मागील बॉलवर पाहायला मिळाला. फाईट यॉर्करने बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. जिथून सध्या आपण पाहिलं तर खूप चांगली विकेट किपिंग करत असताना सध्या आपण पाहिलं तर बॉल आहे तुमच्याकडे 8 आणि 8 बॉल मध्ये 14 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. व्हॉट अ मॅच. या वेळेला इनसाइड आउटचा फटका. वा, कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा फटका पाहायला मिळतोय. दॅट्स अ नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट. जलतरी सांगतोय हा फटका नाही माझा तर हे विधान आहे. मॅग्निफिसंट टायमिंग. खार्डी चषक षटकार 6. प्रत्येक शॉट मध्ये सौंदर्यपूर्ण फटके. काय जबरदस्त. दिस इज अ क्लास. यावेळेला सरळ बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न केला. 1 रन तर मेल. आता सामना बरोबर बॉल टू बॉल, बॉल टू रन यावेळेला आपण पाहू शकतायत. आता बॉल आहेत तुमच्याकडे 6 आणि 6 बॉल मध्ये 7 रनची आवश्यकता आहे. डेंजरस आकडे सध्याच्या यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहिलेले आहेत. काय बॅटिंग केले, समोर खेळलेत. वी फॅक्टर मध्ये एक्स्ट्रा कव्हर तर आपण पाहिलं तर डीप मिड विकेट. या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त आपण पाहिलं तर जलतरीच्या बॅटमधून 15 बॉलमध्ये 38 रन सध्या तरी आपण पाहतायत आणि त्याचा वॅगन व्हील आपण पाहू शकतायत. काय बॅटिंग केले. डीप बॅकवर्ड पॉइंट, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, लॉंग ऑफ आणि त्यानंतर मिड ऑन. वाह, आणि लॉंग ऑन. सुपर बॅटिंग. 6 बॉल आणि 7 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 6 बॉल 7. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनलवर. खार्डी चषक 2026. सनी यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि 7 रनची आवश्यकता. जलतरे 38 धावांची काय बहारदार खेळी करत असताना पाहायला मिळतोय. या टीमचा संकट मोचक खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटचा टो एंड लागतोय. बैठकी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 80 या धावसंख्येवर 5 बॉल आणि 6 रन. म्हणूनच मी उल्लेख केला होता की 86 धावा 6 षटकांमध्ये मात्र होऊ शकतात, परंतु त्यासाठी जिद्दीने खेळावं लागेल. जिद्दी खेळाडू असतात ग्रामीण क्रिकेटर आणि तेच नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. परंतु जलतरेने जी बॅटिंग केली 39 धावांची एक वादळी आणि झंझावती खेळी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. झुंजार खेळी सध्या तरी त्याच्या बॅटमधून जे एलिगन्स अँड पॉवर हे फटके जे आहेत ना ते क्लास दाखवणारे पाहायला मिळाले. 80 धावा 5 बॉल आणि 6 रन. सरळ बॅटचा वापर केलाय. समोर खेळलेत या वेळेला मिस्टर सनी. एका साईडला आपल्याला पाहायला मिळतो आणि सरळ बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला. खराब फिल्डिंग. 4 रन. आवश्यकता आहे. सनी टू सनी. चांगला बॉल ह्या वेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा होता. पंचांनी लगेच त्या ठिकाणी सांगितलं आणि यस ह्या वेळेला पंच सांगतायत. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. DRS वापरला गेलाय कारण गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे तो DRS आहे आणि या पण चेक करू शकतायत किशोर पाटील. इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर आर लेव्हल. 86 धावांचा पाठलाग करताना नामुष्की उडवली. मध्यंतर आपण पाहिलं तर 4थ्या षटकामध्ये
अभयने जी गोलंदाजी केली होती 3 धावांचं ते षटक हाताळलं. तिथे असं वाटलं की आता सामन्याचं पारडं जड झालंय आणि ते झुकलेलं आहे ते ओमकार बॉयज एडवन टीमकडे. परंतु तिथे विजय सांगणं कठीण झालं होतं, कोणता संघ नक्की विजय होईल. परंतु इथे मात्र जो कमबॅक केला तो 5व्या षटकामध्ये भार्गवच्या गोलंदाजीवर जलतरेचे त्या फटक्यामधले एलिगन्स अँड पॉवर या 2 गोष्टी पाहायला मिळाल्या आणि त्यामध्ये क्लास आपण पाहू शकलात. 1 रन मिळेल आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब करणारा संघ पाहायला मिळतोय. अपील स्मृती एडवन हा संघ कॉंग्रॅच्युलेशन. चला हँडशेक करायला विसरू नका. लगेच मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम्स आपण हँडशेक केल्याशिवाय मैदानाचा ताबा सोडायचा नाहीये. ओमकार बॉयज एडवन टीम आपण आलात. 85 धावा कुठल्या होत्या, 86 धावांचं पाठलाग करायचा होता आणि ज्या वेळेला आपण पाहिलं तर असं वाटलं होतं की 4थ्या षटकामध्ये आता सामना झुकेल. परंतु हे आहे क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेट खेळणं हे फक्त तुमच्या हातामध्ये असतं. मात्र इथून लाईनअपमध्ये हँडशेक करायला विसरू नका. अपील स्मृती एडवन टीम ही मॅच समरी सध्या आपल्याला पाहायला मिळते. रोहन यांनी 18 बॉलमध्ये 36 रन केल्या होत्या. त्यांच्या खेळीवर पाणी अक्षरशः फेरलं गेलं आणि इथून 16 बॉलमध्ये 39 धावा जो करणारा फलंदाज आपण पाहिलं तर मिस्टर जल तरेला आपण पाहत आहेत आणि तो ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. जावेद सर सध्या खुश आहेत आपल्या संघाच्या कामगिरीवर.